नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 3 आणि 5 इयर्ससाठी कॅप राउंडचे जे काही कॉलेजेसचे प्रेफरन्स तुम्हाला देण्यासाठी चालू झालेले आहेत. त्यानंतर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होतील आणि कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्हाला कोणते ॲडमिशनसाठी कोणते फायनल डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचे आहेत, याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होता, की सर डॉक्युमेंट लिस्ट कोणती लागणार आहे? त्याची एकदा अपडेट द्या जेणेकरून प्रॉपरली आम्ही ते अरेंज करून ठेवू. जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्याची लिस्ट ही तुम्हाला आता मी दाखवत आहे. त्या पद्धतीने तुम्ही डॉक्युमेंट्स कलेक्ट करून ठेवा तुमच्याकडे. ओके. आणि त्याचे 2 ते 3 सेट हे बनवून ठेवा. ओके. जेणेकरून तुम्हाला नंतरला ॲडमिशनसाठी कोणतेही प्रॉब्लेम्स तिकडे तुम्हाला येणार नाहीत. कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला मी आता सांगत आहे. LLB 3 आणि 5 इयर्स हे सेम डॉक्युमेंट्स असणार आहेत. फक्त जे काही पुढे कॉमन डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला यामध्ये मी सांगत आहे. फर्स्ट जो एल-एल-टी क्रायटेरिया हा खूप महत्त्वाचा आहे. तो एकदा तुम्हाला यामध्ये मी सांगतो. ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी असतील किंवा पी-जीचे विद्यार्थी असतील किंवा 10वी-12वी जे काही स्टुडंट आहेत एल-एल-बी 5 इयरचे, मिनिमम तुम्हाला 45% हे तुम्हाला ग्रॅज्युएशनला पाहिजेत आणि जे काही विद्यार्थी 12वीला जे काही आहेत त्यांना सुद्धा 45% नॉर्मली हे पाहिजे तुम्हाला. ओके. त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ओपन, ई-डब्ल्यू-एस आणि ऑर्फन कॅटेगरी जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी. ओके. सो ह्याच्यामध्ये 40% यामध्ये जे दिलेले आहेत, ते 40% कुणाला आहेत, ते एस-सी, एस-टी स्टुडंट असतील त्यांना 40% चालेल. 42% कुणाला लागणार आहेत, तर जे विद्यार्थी एस-बी-सी, ओ-बी-सी कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, व्ही-जे, एन-टीचे विद्यार्थी आहेत, त्यांना 42% असतील. तर तुम्ही एलिजिबल आहात वगैरे, फॉर्म फिलिंग वगैरे सर्व गोष्टी तुम्ही आता केलेल्याच आहेत. पण ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनला सुद्धा या गोष्टी चेक केल्या जातात. म्हणून हे तुम्हाला एकदा मी सांगत आहे. ओके. त्यानंतर नॉर्मली फोटोग्राफ आणि सिग्नेचर जे काही तुमचे लागणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला तिकडे लागणारच आहे. ते तुम्ही प्रॉपरली तिकडे नेणारच आहात. आधार कार्ड हा कॉमन आहे. एल-एल-बी 3 इयरचे स्टुडंट असतील त्यांना सुद्धा, एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील त्यांना सुद्धा आधार कार्ड कंपल्सरी आहे. पासपोर्ट साइज ऑफ फोटो म्हणजे ॲट लीस्ट 5 to 6 जे फोटो आहेत ते घेऊन जावा ॲडमिशनसाठी. एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स स्टुडंट दोघांसाठी सेम आहे. त्यानंतर जे लिस्ट ऑफ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहे. फर्स्ट आहे 10th मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट. एल-एल-बी 3 इयर, एल-एल-बी 5 इयर दोघांसाठी कॉमन डॉक्युमेंट्स आहेत हे लागणारच आहेत. 12thचं मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट एल-एल-बी 5 इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागणार आहे. एल-एल-बी 3 इयरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा लागणार आहे. आता इथं जो ग्रॅज्युएशनचं जो डिग्री सर्टिफिकेट आहे, ते जर आपण आता बघितलं फक्त तर ग्रॅज्युएशनचे डिग्री सर्टिफिकेट ऑल 6 सेमिस्टर. ओके. आता काही विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन हे इयरली पॅटर्नमध्ये असू शकतं. सो इयरलीच्या जे काही तुमचे मार्कशीट आहेत, ते तुम्हाला नेणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर ऑल 6 सेमेस्टर मार्कशीट हे सुद्धा. तर यामध्ये एक प्रॉब्लेम असू शकतो विद्यार्थ्यांचा, की सर आम्हाला ऑनलाईन रिझल्ट हा आम्हाला लागलेला आहे. तो ऑनलाईन रिझल्ट आहे. अजूनही आम्हाला सर्टिफिकेट भेटलेली नाही आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर तुम्हाला जी ऑनलाईन मार्कशीट जी भेटलेली आहे, रिझल्ट जो भेटलेला आहे ऑनलाईन, ओके. त्याची प्रिंटआउट काढा आणि त्याच्यावरती प्रिन्सिपल यांची सिग्नेचर आणि कॉलेजचा स्टॅम्प हे तुम्ही त्या म्हणजे ती जी तुम्ही प्रिंटआउट काढणार आहे त्याच्यावरती घ्या. ते डॉक्युमेंट कॉलेजमध्ये ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन चालेल. ओके. सी-ई-टीची सुद्धा अपडेट आहे त्याच्यामध्ये, की ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत रिझल्ट आलेला नाहीये, पण त्यांचा रिझल्ट हा आउट झालेला आहे मुंबई युनिव्हर्सिटीकडून किंवा अदर युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी असतील, त्यांचा रिझल्ट आउट झालेला आहे. सर्टिफिकेट किंवा मार्कशीट त्यांना भेटलेलं नाहीये. सो त्या विद्यार्थ्यांनी नॉर्मली तुमची जी मार्कशीट आहे, ती जर युनिव्हर्सिटीकडून रिलीज झाली असेल जो रिझल्ट, त्याची प्रिंटआउट काढा आणि कॉलेजमध्ये जाऊन प्रिन्सिपल यांचे सिग्नेचर व कॉलेजचा स्टॅम्प घ्या. ते कन्सिडर केलं जाईल ग्रॅज्युएशनचे सर्टिफिकेट आणि मार्कशीटसाठी. आणि ज्यावेळी तुमच्याकडे ओरिजिनल येईल, त्यावेळी तुम्ही कॉलेजला ते सबमिट करायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशनचं सुद्धा त्याच पद्धतीने आहे. ते डॉक्युमेंट असतील तर नक्की तुम्ही तिकडे तुम्हाला द्यायचे आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट डॉक्युमेंट आहे कन्व्हर्जन सर्टिफिकेट. हे इयरली पॅटर्नचं. आता जे विद्यार्थी इयरली पॅटर्नमध्ये कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवली असेल, ते विथ ऑल इयर मार्कशीट म्हणजे फर्स्ट इयरचे मार्कशीट, सेकंड इयर, थर्ड इयर जे तुम्ही ते मार्क्स
मेन्शन केलेल्या असणार आहेत तुमच्या कन्व्हर्जन सर्टिफिकेटमध्ये. ते ऑल मार्कशीट विथ धिस कन्व्हर्जन सर्टिफिकेट इयरली पॅटर्नमध्ये हे तुम्हाला न्यायचं आहे कॉलेजमध्ये. ओके. आता याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांचं असं असं असू शकतं, की काही विद्यार्थ्यांना कॉलेजमधून बनवून दिलेलं असतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट. मोस्टली जर आपण बघितलं तर ते सेमिस्टर पॅटर्नमध्ये जास्तीत जास्त आपल्याला त्यामध्ये समजलं जातं, की सेमिस्टर 1 टू सेमिस्टर 6 पर्यंत विद्यार्थ्यांचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये जे काही मार्कशीट असतात त्यामध्ये विद्यार्थ्यांना सी-जी-पी-एमध्ये नॉर्मली हे मार्क्स दिले जातात. ते कन्व्हर्ट करून तुम्हाला मार्क्समध्ये हे तुम्हाला आणावं लागतं, जे की तुम्हाला कॉलेज नॉर्मली देत असतं कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवून. जर कन्व्हर्जन सर्टिफिकेट कॉलेजने बनवून दिलेलं आहे, तरीसुद्धा तुम्हाला ते ॲज इट इज मार्क्स या सर्टिफिकेटमध्ये मेन्शन करून याच्याबरोबर ऑल मार्कशीट तुमच्या याच्यामध्ये अटॅच करायचे आहेत. आता सेमिस्टर 6 चा रिझल्ट लागलेला नाहीये. तो जो तुमचा रिझल्ट लागलेला असेल, लागला नसेल ते वेगळी गोष्ट आहे. त्यामध्ये तुम्ही ॲप्लाय करू शकणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट लागलेला आहे, ओरिजिनल मार्कशीट आली नसेल, पण रिझल्ट जो लागलेला आहे त्याची प्रिंटआउट वगैरे काढून कॉलेजचं स्टॅम्प आणि प्रिन्सिपल यांची सिग्नेचर घेऊन तो डॉक्युमेंट्स हा तुम्हाला हे जे मार्कशीट आहे त्याच्याबरोबर अटॅच करायचं आहे. ते तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन लागेल. तिथे सर्व गोष्टी तुम्हाला कॉलेज एक्सेप्ट करेल ते डॉक्युमेंट, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. पण त्याच्यावरती कॉलेजचा स्टॅम्प आणि सिग्नेचर वगैरे असणं गरजेचं आहे. ओके. हे झालं कन्व्हर्जन सर्टिफिकेट तुमचं सेमिस्टर पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे जो की ऑनलाईन जो काही तुम्हाला ॲप्लिकेशन तो तुम्ही फॉर्म फिलिंग केलेला होता रजिस्ट्रेशनच्या टायमिंगला. तो जर असेल तर डेफिनिटली तुम्ही न्यायचा आहे. मग याच्यामध्ये एल-एल-बी 3 इयरचे विद्यार्थी असतील किंवा एल-एल-बी 5 इयरचे विद्यार्थी असतील. सी-ई-टीचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही फिल केलेला होता तो तुम्हाला तिकडे लागेल. ओके. कशा पद्धतीने डाउनलोड करायचं त्याची ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अवेलेबल आहे. ती तुम्ही बघून डाउनलोड करू शकता. त्यानंतर नेक्स्ट जो कॉमन डॉक्युमेंट हॉल तिकीटचं आहे. हॉल तिकीट हा कंपल्सरी नाहीये. असेल तर ठीक आहे, नसेल तर यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नेक्स्ट तुमचा स्कोर कार्ड हा इम्पोर्टंट आहे. हा एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स दोघांसाठी इम्पोर्टंट आहे. स्कोर कार्ड ते तुम्हाला लागणारच आहे. ओके. त्यानंतर मग जो तुम्ही कॅपचा आता फॉर्म फिल केलेला आहे रजिस्ट्रेशनचा, तो सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये तिकडे लागणार आहे. ओके. यावरची जे डिटेल्स असतील त्या डिटेल्स व्हेरिफाय केल्या जातील आणि त्याच्यावरतीच तुम्हाला ॲडमिशन हे दिलं जाईल. नेक्स्ट जो डॉक्युमेंट याच्यामध्ये लागणार आहे अलॉटमेंट लेटर म्हणजे कोणतं? आता जे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार आहे. जसं की आता 5 टू 7 पर्यंत तुम्हाला कॉलेजचे रेफरन्स द्यायचे आहेत आणि 8 ते 9 तारखेला किंवा 10 तारखेला तुमचे अलॉटमेंट होणार आहेत. त्यावेळी तुम्हाला हा अलॉटमेंट लेटर त्या कॉलेजचा तुम्हाला दिला जाईल. त्या कॉलेजचा जो तुम्हाला अलॉटमेंट लेटर भेटलेला आहे तो डाउनलोड करून, प्रिंट आउट काढून ते तुम्हाला कॉलेजमध्ये पर्टिक्युलर कॉलेजमध्ये तुम्हाला न्यायचं आहे, जो कॉलेज तुम्हाला अलॉटमेंट होणार आहे. हा एक डॉक्युमेंट एल-एल-बी 3 इयर्स, एल-एल-बी 5 इयर्स दोन्ही विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे. ओके. त्यानंतर गॅप सर्टिफिकेट. यामध्ये एज्युकेशनमध्ये तुमचा गॅप असेल. समजा ग्रॅज्युएशन झालं किंवा 12th झालं. त्यानंतर मी कोणतं जॉब वगैरे करत असेल किंवा कोणत्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन देत असेल, तर तो जो गॅप आहे त्या गॅपसाठी तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवावी लागते. ओके. काही कॉलेजेसमध्ये हे गॅप सर्टिफिकेट मागतात. काही कॉलेजेसमध्ये गॅप सर्टिफिकेट नाही मागत. इट्स डिपेंड अपॉन कॉलेजवरच डिपेंड आहे ते. ठीक आहे. पण गॅप सर्टिफिकेट जर तिकडे मागितले तर तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यासाठी ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला एक गॅप सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट आहे, बर्थ सर्टिफिकेट आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे. याच्यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्हाला ॲट द टाईम ऑफ ॲडमिशनसाठी लागणार आहे. एखाद्या विद्यार्थ्याकडे डोमिसाईल असेल, तर मग बाकी बर्थ सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट द्यायची गरज नाही आहे. एनी वन डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल, मग एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्स सोडून दोघांना सुद्धा सेम आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं आता कॅटेगरीमध्ये जे विद्यार्थी एल-एल-बी 5 इयर असेल किंवा एल-एल-बी 3 इयर असेल, एस-सी, एस-टी कॅन्डिडेट आहेत. त्यांचं जर आपण बघितलं तर कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे तुम्हाला लागणार आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं असं असू शकतं, की सर आता मी फक्त रिसिप्ट आहे माझ्याकडे तर त्याच्यावरती ॲडमिशन होईल का? तर येस, डेफिनिटली त्यावरती तुमचं ॲडमिशन हे होऊन जाईल. पण कॅप राउंड 2 जेव्हा एंड होईल, जसं इथे लिहिलेलं आहे ॲट द कन्फर्मेशन ॲडमिशन फॉर सेकंड राउंड यावेळी तुम्हाला सेकंड राउंडच्या अगोदर तुम्हाला ओरिजिनल तुम्हाला डॉक्युमेंट हा द्यायचा आहे कॉलेजमध्ये प्रोड्यूस करायचा आहे.
ओके. सो एस-सी-एस-टी विद्यार्थी असतील किंवा एनी अदर कॅटेगरीचे विद्यार्थी असेल, रिसिप्टवरती तुमचं ॲडमिशन होऊन जाईल. काही प्रॉब्लेम नाहीये. पण ॲट द सेकंड राउंड एंड होण्याच्या अगोदर तुम्हाला ते डॉक्युमेंट कॉलेजमध्ये ओरिजिनल सबमिट करावे लागणार आहेत. ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे व्ही-जे, डी-टी-एन-टी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, ओ-बी-सी आणि एस-बी-सी याचं जर आपण बघितलं, तर याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला क्रिमिनियर, नॉन क्रिमिनियर सर्टिफिकेट जे की व्हॅलिड असणार आहे 31 मार्च 2027 पर्यंत. सो हे सर्टिफिकेट एन-सी-एलचं तुमच्याकडे असणार आहे. तर तुम्हाला हे काही प्रॉब्लेम होणार नाही ॲडमिशनसाठी किंवा याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट्सपैकी जर आपण बघितलं, तर याचं रिसिप्ट असेल, तर रिसिप्टवरती सुद्धा ॲडमिशन तुमचं होऊन जाईल. ओके. सो त्या पद्धतीने तुम्हाला हे जे काही डॉक्युमेंट्स कॅटेगरीचे आहेत, ते प्रॉपरली तुम्हाला देणं गरजेचं आहे आणि त्यांचे झेरॉक्स वगैरे काढून तुम्हाला कॉलेजमध्ये विथ ओरिजिनल हे डॉक्युमेंट तुम्हाला कॉलेजमध्ये न्यायचे आहेत. झेरॉक्स तुम्हाला काढायचेच आहेत 3 सेट. 3 सेट तुम्ही झेरॉक्स काढणारच आहात, पण ओरिजिनल सुद्धा तुम्हाला कॉलेजमध्ये हे डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत. ओके. आणि नेक्स्ट डॉक्युमेंट जर आता आपण बघितलं तर लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट आणि मायग्रेशन सर्टिफिकेट. लिव्हिंग सर्टिफिकेट नॉर्मली तुमच्याकडे असेल तर काही प्रॉब्लेम नाही. काही विद्यार्थी अदर कॉलेज, अदर युनिव्हर्सिटीमधून समजा पुणे युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे, तो समजा मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत असेल, तर त्याला मायग्रेशन सर्टिफिकेट लागणार आहे. म्हणजे पुणे टू मुंबई किंवा मुंबई टू पुणे किंवा अदर तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत असाल, तर मायग्रेशन सर्टिफिकेट रिक्वायर आहे. ट्रान्सफर सर्टिफिकेट मुंबई युनिव्हर्सिटीचा कोणता विद्यार्थी आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीमध्येच कोणत्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेत असेल, तर त्यासाठी ट्रान्सफर सर्टिफिकेट रिक्वायर असते. ट्रान्सफर सर्टिफिकेट नॉर्मली जर बघितलं, तर कॉलेजेस ज्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेता, त्या कॉलेजमध्ये नॉर्मली तुम्हाला हा फॉर्मॅट दिला जातो आणि मग जो प्रिव्हियस कॉलेज असेल, त्या कॉलेजला जाऊन तुम्हाला फॉर्म फिलिंग करावी लागते. ओके. लिव्हिंग सर्टिफिकेट हे तर तुम्हाला माहिती आहे. एल-सी तो तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. नंतर आहे ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट, ओन्ली महाराष्ट्र सर्टिफिकेट. यामध्ये असं सुद्धा होतं, की सेंटरचं तुम्हाला सर्टिफिकेट दिलं जातं आणि नंतरला ॲडमिशन वेळी तुम्हाला प्रॉब्लेम येतो. कारण की सेंटरचं ही एक्झाम नाही होत. महाराष्ट्र लॉ सी-ई-टी ही प्युअरली महाराष्ट्र बेस आहे. म्हणून सेंटरचं डॉक्युमेंट इथे चालत नाही. म्हणून विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक बघा, की तुमचं ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे की सेंटरचं तुम्हाला दिलंय ते एकदा प्रॉपरली चेक करा आणि त्यानंतर मग यावरती जे ॲडमिशन होतील, कमी पर्सेंटाईलला सुद्धा ई-डब्ल्यू-एस मध्ये तुम्हाला ॲडमिशन हे भेटून जाईल टॉप कॉलेजेसमध्ये. ओके. आणि त्यानंतर डिफेन्स सर्टिफिकेट. आता ज्या विद्यार्थ्यांचं विद्यार्थी आहे त्यांचे आई-वडील समजा डिफेन्समध्ये असतील, तर डेफिनेटली तुम्ही त्याचा फायदा हा घेऊ शकता आणि डिफेन्समध्ये सुद्धा तुमचा कट ऑफ कमी जातो. सो जे विद्यार्थी एल-एल-बी 3 इयर असेल किंवा एल-एल-बी 5 इयर असेल, दोन्ही विद्यार्थ्यांसाठी हे ॲप्लिकेबल आहे. डिफेन्स सर्टिफिकेट जर असेल तुमच्याकडे तर डेफिनेटली तुम्ही तिकडे अप्लाय करायचं आहे डिफेन्स कोटामधून. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे तुमचा पी-डब्ल्यू-डी मेडिकल सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल अँड डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट. ओके. पी-डब्ल्यू-डीचं जे काही मेडिकल सर्टिफिकेट असेल तर ते तुम्ही अटॅच करू शकता. सिव्हिल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे जे काही आहेत मेडिकल बोर्ड ते नॉर्मली त्याच्यामध्ये तिकडून ते डॉक्युमेंट तुम्हाला भेटणं गरजेचं आहे. सर्व्हिसमॅन डिफेन्स 1 आणि डिफेन्स सर्व्हिस प्रोफर्मा जो सी आहे, हा जे प्रोफर्मा वगैरे आहे ते डायरेक्टली तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मी टाकून देईन. त्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला प्रॉपरली इन्फॉर्मेशन त्यामधून भेटून जाईल. ओके. त्यानंतर जम्मू काश्मीरचे मायग्रंट कॅन्डिडेट असतील तर त्यांना सर्टिफिकेट पोस्टिंग इन केस डिफेन्स अँड गव्हर्नमेंट सर्व्हंट प्रोफॉर्मा जी आहे किंवा प्रोफॉर्मा के रिफ्यूज कॅम्पमधून तुम्ही असाल तर and certificate stating that candidates belong to displaced family प्रोफॉर्मा एल. या पद्धतीने प्रोफॉर्मा जम्मू काश्मीर मायग्रंट कॅन्डिडेट असेल त्यांना लागणार आहे. नेक्स्ट जो डॉक्युमेंट आहे मायनॉरिटी कॅन्डिडेटसाठी, जे मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत त्यांचं डोमिसाइल सर्टिफिकेट ऑफ द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र. जे विद्यार्थी मायनॉरिटी कॅन्डिडेट आहेत आणि डोमिसाइलवर त्यांचं महाराष्ट्राचं दिलेलं आहे प्रॉपरली, तर त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये किंवा बर्थ सर्टिफिकेटवर तुमचं प्लेस ऑफ बर्थ हे महाराष्ट्राचं पाहिजे, तर तुम्हाला मायनॉरिटी कॅन्डिडेट हे तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल. त्यानंतर मग प्रोफॉर्मा ओ असेल लिंग्विस्टिक रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटीसाठी जो आहे प्रोफॉर्मा ओ व्हेरी इम्पॉर्टंट आहे किंवा
लिव्हिंग सर्टिफिकेटवर रिलिजन किंवा मदर टंग लिहिलेले असेल, तर मायनॉरिटी स्टुडंटसाठी डायरेक्टली तुम्ही एलिजिबल आहात मायनॉरिटीचं बेनिफिट घेण्यासाठी. ओके. सो नेक्स्ट डॉक्युमेंट आहे सर्टिफिकेट फॉर ऑर्फन कॅन्डिडेट्स. ओके. सो ऑर्फन सर्टिफाईड इश्यू बाय कॉम्पिटंट ऑथॉरिटी कोणती आहे? रिजनल डेप्युटी कमिशनर किंवा वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट यामधून तुम्हाला जर डॉक्युमेंट्स भेटला असेल, ऑर्फन कॅन्डिडेट्स असतील, अनाथ कॅन्डिडेट्स, सो त्यांच्यासाठी हे नॉर्मली चांगल्या पद्धतीने इकडे तुम्हाला कट ऑफ हा कमी लागतो. सो एल-एल-बी 3 इयर्स आणि एल-एल-बी 5 इयर्ससाठी प्रॉपरली सर्व डॉक्युमेंट लिस्ट, ईच अँड एव्हरी डिटेल्स तुम्हाला यामध्ये मी सांगितलेली आहे स्टेप बाय स्टेप. ओके. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा किंवा जेवढे जास्त तुम्ही लाईक करता तेवढे जास्तीत जास्त लोक विद्यार्थ्यांपर्यंत आपली व्हिडिओ ही पोहोचत असते जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा आपल्या चॅनलचा होईल. हा चॅनल तुमचा आहे तो डेफिनेटली याला सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन चांगली तुमच्याकडे वेळोवेळी पोहोचत असेल. ओके. सो डॉक्युमेंट लिस्ट ही तुम्हाला प्रॉपरली याचे 3 सेट तुम्हाला बनवायचे आहेत आणि ॲट द टाईम ऑफ ॲडमिशन तुम्हाला कॉलेजला न्यायचे आहेत. ओके. थँक यू सो मच.